नमस्कार. आज आपल्यासमोर काही जुनी कागदपत्र आहेत आणि ही कागदपत्र आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातात. खरंय. ही कहाणी आहे सखाराम नावाच्या एका माणसाची, त्याच्या कुटुंबाची आणि रायगडच्या पायथ्याशी घडलेल्या एका अशा घटनेची जी आजही अंगावर अक्षरशः काटा आणते. नक्कीच. या कागदपत्रांमधून आपण फक्त एक गोष्ट नाही तर एका संपूर्ण परिसराची मानसिकता, तिथला निसर्ग आणि इतिहासाचा माणसाच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेणार आहोत. हो, आपला उद्देश हाच आहे नाही की या स्रोतांमधून सखारामच्या नजरेतून त्या गूढ घटनेच्या मुळाशी जायचा प्रयत्न करायचा. चला तर मग या कथेत शिरूया. आपलं मुख्य पात्र आहे सखाराम, गावातला एक मोठा म्हणजे धनवान सावकार. त्याला 2 पत्नी आहेत, राधिका आणि अंबिका, आणि एक मुलगा बाळू. आणि त्याची श्रीमंती म्हणजे ती किती होती याचा अंदाज यावा म्हणून. हो, तेच सांगते मी. स्रोतांनुसार त्याच्याकडे 700 मेंढ्या, 300 शेळ्या आणि 200 कोंबड्या होत्या. 700 मेंढ्या. हो, म्हणजे त्या काळाच्या मानाने तो गावातला खूप मोठा आसामी होता. आणि इथे सावकार हा शब्द खूप महत्वाचा आहे मला वाटतं. बरोबर. सावकार असणं म्हणजे फक्त श्रीमंत असणं नाही, ती एक दुधारी तलवार असते. तुम्ही एकाच वेळी लोकांचे संकट काळातले मदतगारही असता आणि थोडं कठोर वाटेल पण व्याज आकारणारे शोषकही. हो, दोन्ही बाजू आहेत त्याला. त्यामुळे जेव्हा गावात एखादं मोठं संकट येतं तेव्हा लोकांच्या अपेक्षांचं आणि कदाचित त्यांच्या रागाचंही पहिलं लक्ष तुम्हीच असता. सखारामावर ही एक अदृश्य जबाबदारी आहे. अगदी. आणि ही सगळी घटना घडतीये रायगडच्या परिसरात. काही वर्षांपूर्वीच्या बादशाही आक्रमणानंतर, म्हणजे ओसाड पडलेला हा भाग आता कुठे पावसाळ्यामुळे हिरवागार होऊ लागला होता. म्हणजे सगळीकडे एक नवी उमेद पसरली होती. हो, पण याच शांत वातावरणात एका मोठ्या वादळाची सुरुवात होणार होती. आणि ही पार्श्वभूमीच या कथेला अधिक गडद बनवते. निसर्गाचं हे नव्याने बहरणं आणि त्याच निसर्गाचं पुढे दिसणारं रौद्ररूप. हा विरोधाभास. हो, हा विरोधाभास आपल्याला एक मोठ्या नाट्याची जाणीव करून देतो. रायगडचा उल्लेख सुरुवातीपासूनच एक ऐतिहासिक आणि असं भारदस्त वातावरण तयार करतो. जणू काही इतिहास स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. कथेची सुरुवात होते एका अगदी सामान्य दिवसाने. सखाराम आपल्या मुलाला बाळूला मेंढ्या घेऊन रायगडच्या टकमक टोकाखाली चरायला पाठवतो. तेच टकमक टोक. हो, तेच टकमक टोक, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की महाराजांच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी, कडेलोट करण्यासाठी याचा वापर व्हायचा. म्हणजे सुरुवातीपासूनच त्या जागेभोवती एक गूढ आणि थोडा भयावह वलय आहे. अगदी. आणि ही जागा आधीपासूनच अशा विचित्र घटनांसाठी ओळखली जात होती की नाही? हो. स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की याच्या काही काळ आधी मराठेशाहीतील एक माणूस असाच गूढरित्या टकमक टोकावरून खाली आला होता. अच्छा. त्यामुळे त्या जागेबद्दल लोकांच्या मनात एक भीती आधीपासूनच होती. आणि ही भीती खरी ठरते. एके दिवशी बाळू नेहमीप्रमाणे मेंढ्या चारत असतो आणि अचानक त्याच्या समोर एक वाढ येतो. बापरे. तो लहान मुलगा साहजिकच घाबरतो आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागतो. पण धावताना त्याचा पाय एका फांदीत अडकतो आणि तो खाली पडतो. आणि इथेच त्या असहाय्य क्षणी ही कथा एका सामान्य घटनेतून एका गूढ अनुभवाकडे वळते. अगदी. कारण बाळू तिथे अडकून पडलेला असताना त्याला एक माणूस दिसतो. त्याचं वर्णन असं आहे की तो काळा खिब्बिन्न, मजबूत बांध्याचा, हातात एक भली मोठी काठी आणि आणि त्याच्या गळ्यात एक चांदीची पेटी. चांदीची पेटी? हो. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तो माणूस बाळूकडे बघून फक्त गूढपणे हसत असतो. तो त्याला मदत करत नाही, काही बोलत नाही, फक्त हसतो. काय विलक्षण तपशील आहे हा. हे खूप महत्वाचं आहे. वाघाचं दर्शन होणं आणि त्यानंतर लगेच या माणसाचं दिसणं हा योगायोग नाहीये. मलाही तेच वाटतं. निसर्गात जेव्हा काहीतरी मोठं अशुभ घडणार असतं तेव्हा अशा अपशकुनी घटना घडतात असं मानलं जातं. तो चांदीची पेटीवाला माणूस म्हणजे जणू काही त्या जागेचं मूर्त रूप होतं. म्हणजे त्या जागेचा इतिहास, तिची क्रूरता आणि गूढता जणू त्या माणसाच्या रूपात बाळूसमोर उभी होती. ती पेटी म्हणजे जणू काही त्या जागेने गिळंकृत केलेल्या अनेक रहस्यांचं प्रतीक असावं. कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. यानंतर काही दिवस जातात आणि मग प्रत्यक्ष संकट कोसळतं. एका सकाळी सखाराम नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागतो. त्याचं घर अशा जागी आहे जिथून त्याला रायगड अगदी स्पष्ट दिसतो. तो गडावरच्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या जागेकडे पाहतो. महाराजांना मनोमन मुजरा करतो. सगळीकडे शांतता असते. आणि त्याच क्षणी सगळं बदलतं. हो,
ती सगळी शांतता, तो सगळा आदर एका क्षणात भंग पावतो. एका अशा आवाजाने जो केवळ दगडमातीचा नव्हता, तो आवाज जणू काही त्या इतिहासालाच तळा देत होता. बरोबर. कागदपत्रांमध्ये वर्णन आहे की अचानक काहीतरी तुटण्याचा, कडाडण्याचा एक प्रचंड मोठा आवाज येतो. जणू काही आभाळच फाटले. आणि सखाराम धावत बाहेर येतो. उठताना दिसतात. त्याला कळतं की कड्याचा एक अवाढव्य भाग खाली कोसळलाय. आणि लोक या घटनेला काय म्हणतात? लोक या घटनेला महादेवाचे दर्शन झाले असं म्हणतात. या एका वाक्यावरून त्या घटनेची भीषणता आपल्या लक्षात येते. महादेवाचे दर्शन. इथे निसर्ग फक्त एक पार्श्वभूमी नाहीये, तो स्वतः एक पात्र आहे. हो ना. ज्या रायगडाकडे सखाराम न्यायाचं प्रतीक म्हणून, एक आदर्श म्हणून बघतोय, तोच निसर्गरूपी रायगड एका क्षणात शेकडो लोकांचा जीव घेतो. हे आपल्याला दाखवतं की माणसाने तयार केलेली न्याय अन्यायाची चौकट निसर्गाच्या विराट शक्तीपुढे किती तकलादू आहे. खरंय, महादेवाचं दर्शन म्हणजे एकाच वेळी निर्मिती आणि विनाशाचं दर्शन. त्या लोकांच्या मनातली भीती आणि श्रद्धा याचं ते एक विलक्षण मिश्रण आहे. आणि यानंतर जे घडलं ते ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. बातमी कळताच सखाराम आणि गावकरी जीव मुठीत धरून त्या जागेकडे धावतात. दृश्य दिसतं ते भयाण आहे. सगळीकडे हाहाकार माजलेला असतो. अक्षरशः शेकडो माणसं दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडून मेलेली दिसतात. शेकडो? हो, शेकडो. रायगडचा तो अख्खा परिसर मृतदेहांनी भरून गेलेला असतो. इथे आपण थोडं थांबूया. विचार करा त्या माणसाच्या मनस्थितीचा, सखारामाच्या. एका क्षणापूर्वी तो आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल, आपल्या कामाबद्दल विचार करत होता. आणि आता तो शेकडो मृतदेहांच्या ढिगाऱ्यात आपल्या मुलाला शोधतोय. हो, आयुष्य एका क्षणात किती बदलू शकतं याचं हे एक भयाण उदाहरण आहे. त्याचं सावकारपण, त्याची श्रीमंती, सगळं काही त्या क्षणी निरर्थक झालं असेल. खरंय. आणि ह्या सगळ्यात त्याला आपल्या मुलाचा, बाळूचा आणि त्याच्यासोबत असलेल्या पांडूचा आवाज ऐकू येतो. अच्छा. वाचवा, वाचवा. ते दोघे त्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले असतात. म्हणजे ते जिवंत होते? हो. आपल्या मुलाचा आवाज ऐकून सखारामाच्या जीवात जीव येतो आणि तो त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागतो. अशा मोठ्या संकटानंतर संपूर्ण गाव एकत्र येतं. सखाराम आता एकटा नाहीये. पण इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. थांबा, इथे मला एक गोष्ट खटकतीये. दरड कोसळली हे ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. पण शेकडो माणसं मेली. बरोबर. एका निर्जन, धोकादायक कड्यावर इतकी माणसं एकाच वेळी काय करत होती? तिथे काही जत्रा वगैरे भरली होती का? की यामागे काहीतरी वेगळंच गूढ आहे? स्रोतांमध्ये याबद्दल काही उल्लेख आहे का? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे. आणि हेच या घटनेचं सर्वात मोठं रहस्य आहे. स्रोतांनुसार ही माणसं कोण होती? ती तिथे का जमली होती? याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. काहीच नाही. ती प्रवासी होती, कैदी होती, की कोणत्या तरी कटाचा भाग होती? काही जण म्हणतात की त्यांना कोणीतरी मुद्दाम तिथे जमा करून ढकलून दिलं होतं. काय सांगताय? हो, ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर एक हत्याकांड होतं, ज्यावर निसर्गाने पडदा टाकला. हा या घटनेचा सर्वात मोठा आणि गूढ भाग आहे. बापरे. म्हणजे हे प्रकरण वाटते त्यापेक्षा खूपच गंभीर आहे. खूपच. मग आपल्या मुलाला आणि पांडूला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढल्यावर घडलेली सगळी हकीकत सखाराम गावकऱ्यांना सांगतो. त्याच्या मनात आता एकच विचार आहे. न्यायाचा. हो. तो म्हणतो की या प्रकरणाचा बंदोबस्तच झाला पाहिजे. न्यायासाठी तो थेट रायगडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतो. त्याचा हा निर्णय खूप काही सांगून जातो. हो. आणि त्याचे मेहुणे मल्हारी, सर्जा आणि नारायण हे सुद्धा त्याच्यासोबत जायला तयार होतात. ते केवळ नातेवाईक नाहीत, तर त्या न्यायाच्या लढाईतले त्याचे साथीदार बनतात. सखारामाचा न्यायासाठी रायगडाकडे जाण्याचा निर्णय त्याचा महाराजांच्या न्यायव्यवस्थेवरचा अढळ विश्वास दाखवतो. हे खूप महत्वाचं आहे. अगदी. संकट नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, न्याय मिळवण्यासाठी गड हेच शेवटचं ठिकाण आहे, ही भावना लोकांच्या मनात किती खोलवर रुजलेली होती हे यातून स्पष्ट होतं. गड म्हणजे केवळ दगडांची वास्तू नाही, तर ते न्यायाचं जिवंत केंद्र आहे. बरोबर. ही त्यांची श्रद्धा होती. मग सखाराम आणि त्याचे हे तिघे साथीदार सत्य शोधण्यासाठी त्या कोसळलेल्या कड्याच्या दिशेने पुन्हा जातात. वातावरण गंभीर आहे, रिमझिम पाऊस पडतोय आणि सगळीकडे एक भयानक शांतता पसरली आहे. त्यांना तिथे गेल्यावर जाणीव होते की हे केवळ काही लोकांच्या मृत्यूचं प्रकरण नाही, तर यामागे एक मोठं अज्ञात रहस्य दडलेलं आहे. ते त्या सत्याच्या अगदी जवळ पोचत असतात
आणि प्रत्येक पावलागणिक ती गूढता अधिकच गडद होत जाते. आणि मग ते घडतं. अचानक वर टकमक टोकावरून एक आकाश पाताळ भेदणारी जीवघेणी किंकाळी ऐकू येते. किंकाळी. हो, स्रोतांमधलं वर्णन असं आहे की तो आवाज इतका मोठा आणि भयानक होता की काही क्षण भीतीमुळे जमिनीवरून पाय सुटल्याचा भास झाला. जणू काही कोणाचा तरी आत्माच ओरडतोय. माझ्या अंगावर काटा आला हे वर्णन वाचून. ही किंकाळी ही संपूर्ण घटनेला एका वेगळ्याच अतिशय भयावह पातळीवर घेऊन जाते. नक्कीच. या किंकाळीने अनेक प्रश्न निर्माण केले. ही नैसर्गिक आपत्ती होती की मानवी क्रूरतेचा परिणाम होता? ही किंकाळी कोणाशी होती? हाच प्रश्न आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या, शेवटचा श्वास घेणाऱ्या एखाद्या माणसाची, की त्या चांदीच्या पेटीवाल्या माणसाची, की कोणत्या तरी अज्ञात अमानवी शक्तीची? कल्पनाच करवत नाहीये. त्या किंकाळीने ते चौघेही जागीच थिजून गेले असतील. हो. आणि यामुळे केवळ काय घडलं हा प्रश्न नाही, तर आपण कोण आहोत आणि आपण कशाचा सामना करत आहोत हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. यानंतर सखारामाने आपल्या सोबत्यांना विचारलेला प्रश्न याचं उत्तम उदाहरण आहे. तो त्यांच्याकडे वळून भीतीने नाही, तर एका विलक्षण धैर्याने विचारतो. तो त्यांना विचारतो, गड्यांनो, आपण ते कोण आहोत बघून येऊया का? हा प्रश्न हा केवळ उत्सुकतेपोटी आलेला नाही, हे त्या भयंकर सत्याला सामोरे जाण्याच्या मानवी इच्छेचं प्रतीक आहे. हो ना. एवढं भयानक काहीतरी ऐकल्यावर आणि पाहिल्यावरही सत्य शोधण्याची त्याची इच्छा संपलेली नाही. धोका पत्करूनही त्या किंकाळीच्या उगमापर्यंत जाण्याची त्याची तयारी आहे. इथे सखाराम नावाचा एक सामान्य सावकार सत्याचा शोधक बनतो. तर सखारामच्या या कहाणीतून आपण एका सामान्य माणसाच्या आयुष्यातून एका मोठ्या गूढ आणि भयावह घटनेपर्यंतचा प्रवास पाहिला. एका बाजूला त्याचं कौटुंबिक आयुष्य, त्याची संपत्ती, त्याचा मुलगा, आणि दुसऱ्या बाजूला रायगडाच्या साक्षीने घडलेली एक अज्ञात, अनाकलनीय शोकांतिका. बरोबर. ही कागदपत्र आपल्यासमोर उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न उभे करून जातात. हो, आणि त्या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. कधीच नाहीत. अगदी. टकमक टोकावर मेलेली ती शेकडो माणसे कोण होती? ती तिथे का गेली होती? त्यांना कोणी मारलं होतं का? बाळूला दिसलेला तो चांदीची पेटीवाला गूढ माणूस कोण होता? त्याचं त्या घटनेशी काय नातं होतं? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, ती शेवटची जीवघेणी किंकाळी नेमकी कोणाची होती? ही कथा केवळ एका दुर्घटनेची नाहीये. ती निसर्गाचं रौद्र रूप, मानवी नशिबाची अनिश्चितता आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याची मानवी वृत्ती यावर भाष्य करते. सखाराम हा केवळ एक सावकार नाही, तर तो त्या परिस्थितीत न्यायासाठी आणि सत्यासाठी उभा राहणारा एक प्रतिनिधी बनतो. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि त्याचं पुढे काय झालं हे मात्र या कागदपत्रांमध्ये गूढच राहतं. या सर्व माहितीच्या आधारे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा अशा अनाकलनीय आणि भयावह घटना घडतात, तेव्हा सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते की त्यापासून दूर राहून स्वतःला आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवणे. खूप मोठा प्रश्न आहे हा. सखारामाच्या जागी आजची एखादी व्यक्ती असती तर तिने काय निर्णय घेतला असता? त्या जीवघेण्या किंकाळीचा शोध घेतला असता की तिथून मुकाट्याने परत फिरली असते?